मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा यंतः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो पदां भोजते जस्पुरदिक्प्रदेशं विधेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत
शरण जावे, मनवनी शरण जावे सर्व भावे देवासी, तो हा उतरील पार भव दुष्कर नदीचा. हॅलो, बरोबर. सकल संत कंठभूषण कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत सम्राट विश्वमौली भगवान श्री ज्ञानोबराय, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण वैराग्य मार्तंड ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या चरणी साष्टांग नमन करून मायबाप श्रोत्यांच्या चरणी अभिवादन करतो. या चिंतन रूपी सेवेकरिता जगद्गुरु श्री तुकोबारायांची चंद्रभागा मातेप्रमाणे अखिल विश्वाला पावन करणारी जी अभंग संहिता आहे, जिला गाथा असं म्हणतात, त्या गाथेतील एका 4 चरणाच्या अभंगाची योजना केली. प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकोबाराय यच्चे यावत मनुष्य मात्राला त्यांच्या कल्याणाचा आत्यंतिक उपदेश करतात. यच्चे यावत मनुष्य मात्राचं कल्याण ज्याच्यानं होईल असा उपदेश महाराज समस्त जगताला उद्देशून करतात. त्याचा विचार आपण कीर्तन मर्यादेमध्ये पाहू. विठ्ठला संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान मंदिर सिल्लोड प्रथम वर्धापन दिनानिमित्त हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. आणि या उत्सवातील 3ऱ्या दिवसाची चिंतन सेवा आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व गुरुबंधू मंडळी सिल्लोडकर या परिसरातल्या सर्व प्रेमी भजनप्रिय भगवत भक्तांच्या माध्यमातून माझ्या वाट्याला ही सेवा आलेली आहे. आपल्या या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील खूप मोठी मोठी मंडळी या ठिकाणी आपण बोलावलेली आहे. आणि या सगळ्यांच्या मध्ये मी जरा कच्च लिंबू आहे, नाही का. सगळ्यांचा विचार केला तर मी थोडासा अधिकारानं आणि वयानंही लहान आहे. सगळी सांप्रदायातली ज्येष्ठ श्रेष्ठ माणसं आपण इथं आमंत्रित केलेली आहे. ज्ञानोबराय बोलले, राजहंस पक्षी जर मोठ्या डौलात चालत असेल तर बाकीच्या पक्ष्यांनी पाय मोडून बसायची काही आवश्यकता नाही. त्यांनी त्यांच्या कुवतीनुसार चाललं पाहिजे, नाही का. राजहंसाचे चालणे भूतळी झाली शहाणे, आणिके काय कोणे चालावेची ना. गरुड आपल्या मोठ्या पंखांनी जर आकाशात दूरवर भरारी घेत असेल तर चिमण्यांनी काय उडूच नाही का. त्यांनी आपापल्या क्षमतेनुसार उडावं. आता या सगळ्या महात्म्यांच्या यादीमध्ये मी लहान आहे, पण जसं तुकोबाराय ज्ञानोबराय बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल संत शिरोमणी ज्ञानोबरायांच्या चरणांबुजाची प्रतिष्ठा अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मंदिर आपण या ठिकाणी उभं केलं. आणि चित्तवेधक अशा प्रकारची विलोभनीय मूर्ती ज्ञानोबरायांची तिथं बसवलेली. त्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर आल्याबरोबर असं वाटलं की जाताना ही मूर्ती काढून सोबत घेऊन जावी. इतकी सुंदर अशी मोहक मूर्ती, असं वाटतं की आता माऊली आपल्यासोबत प्रत्यक्ष बोलतील की काय, असे त्या चेहऱ्यावरचे भाव. अत्यंत फारच सुंदर मूर्ती आहे महाराज. असं आकर्षक अशा प्रकारचं मंदिर. आणि त्यानिमित्तानं हा सप्ताह वर्धापन दिनानिमित्त चालू आहे. या निमित्तानं ज्ञानोबराय तुकोबारायांची ज्येष्ठ श्रेष्ठांची संप्रदायाची सेवा आपल्याला करता यावी याच्याकरता संप्रदायाचे कार्यक्रम असतात. सप्ताह करायचा कशा करता, मनुष्याचं चित्त जे संसारामध्ये आसक्त झाल्यामुळं अशुद्ध झालेलं असतं ते चित्त इथं आल्याच्या नंतर शुद्ध होत असतं. कारण इथं आल्याच्या नंतर परमात्म्याच्या किंवा संतांच्या चरित्राचं उच्चारण आणि श्रवण होतं. आणि त्या चरित्र श्रवणानं आणि उच्चारणानं मनुष्याचं चित्त शुद्ध होत असतं. म्हणून हे कार्यक्रम. तुकोबाराय बोलले, देवा माझ्या जीवनामध्ये मी तुझ्या चरित्राचं उच्चारण करून माझं जीवन पवित्र करून घ्यायचा प्रयत्न करेल. पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे, पवित्र होईन चरित्र उच्चारे. रूपाच्या आधारे गोजिरिया, रूपाच्या आधारे गोजिरिया, अपूर्ती
बुद्धी पुण्य नाही राखे, अपुरती बुद्धी पुण्य नाही राखे. सप्ताहाधिकाच्या कार्यक्रमामध्ये मनोरंजन हे साधन कधीच वापरलं जात नाही. सप्ताह मनोरंजनासाठी कधीच नसतो. आत्मचिंतनाकडे आपली वृत्ती व्हावी, नाही का? आपल्या आत्मचिंतनाच्या दिशेनं अंतर्मुखतेनं परमार्थ आपण करावा याच्याकरता मार्गदर्शन म्हणून हा सप्ताह असतो. पण अलीकडं मनोरंजनाला पुढे ठेवून सप्ताह कार्यक्रम होऊ लागले. तुकोबाराय सांगतात, देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा लोकांना आवडायला लागली. पण विनोद आपल्याला बहिर्मुख करत असतो, आपल्या स्वस्वरूपापासून आपल्याला दूर घेऊन जात असतो. मनोरंजन करण्याच्या ऐवजी विषयाच्या दिशेनं बहिर्मुखतेनं धावणारी वृत्ती अंतर्मुख करून परमात्म्याच्या चरणकमली स्थिर करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे परमार्थ करणं. विठ्ठल प्रस्तुत अभंगात जगद्गुरु श्री तुकोबाराय उपदेश करतात. याचे यावत मनुष्य मात्राकडे तुकोबारायांनी पाहिल्याच्या नंतर महाराजांची एक गोष्ट लक्षात आली की समस्त जगतातली माणसं ही दुःखाने व्याप्त आहेत. दुःख भोगणारी आपण माणसं आहोत आणि आपलं दुःख पाहिलं की संतांचं अंतःकरण कळवत असतं. त्यांच्या अंतःकरणाला करुणा निर्माण होते आणि अत्यंत वात्सल्यानं आणि प्रेमानं संत जगताच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करतात. पहा, दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर ज्यांना दुःख होतं त्यांना संत म्हणा. ज्ञानोबाराय 16व्या अध्यायामध्ये बोलताना फार सुंदर विचार सांगतात. पहा, जसं पायामध्ये काटा मोडल्याच्या नंतर त्या काट्याची वेदना जीवाला होते. पहा, अंतःकरणापर्यंत ती तीव्र अशी वेदना जाऊन पोहोचते. तसं समाजातील लोकांचं दुःख पाहिलं की संतांचं अंतःकरण दुःखी होतं आणि त्यांचं दुःख दूर करण्याकरता संत प्रयत्न करतात. पै पायी काटा निहटे ते व्यथा जीवी उमटे, पैसा पोळे संकटे पुढीलाची. दुसऱ्यांचं संकट बघितल्याच्या नंतर ज्यांच्या अंतःकरणाला वेदना होतात ते संत असतात. आणि समाजाला सुख प्राप्त झालं की संतांचं अंतःकरण आपोआपच सुखी होतं. वास्तविक संत हे सुख दुःखाच्या पलीकडे गेलेले असतात, पण ते समाजाच्या दुःखानं दुःखी होतात आणि समाजाच्या सुखानं सुखी होतात. ज्ञानोबाराय त्याला उदाहरण देतात. एखाद्या माणसाचे डोळे जर जास्त त्रास देत असतील, दुखत असतील, तर त्यांनी जर पायाला तेलासारखा किंवा तुपासारखा एखादा स्निग्ध पदार्थ लावला तर डोळ्याची जळजळ थांबते. पाओ शीतळताला हे ते डोळ्याची लागी होय, तैसा परसुखे जाये सुखावत जो. पायाला तूप किंवा तेल लावल्याच्या नंतर जसे डोळे नीट राहतात, तसं समाजातली माणसं सुखी झालेली पाहिले की संतांना आनंद होतो. म्हणून संत उपदेश करतात. विठ्ठल संतांच्या अंतःकरणाला वेदना होतात महाराज दुसऱ्यांचं दुःख पाहिल्याच्या नंतर. समाजात थोडं उलट असतं. दुसऱ्याचं दुःख पाहून सुख मानणारी सुद्धा माणसं या जगात बरीच आहेत. दुसऱ्याला दुःख झाल्याच्या नंतर ज्यांना आनंद वाटतो. ज्ञानोबाराय सांगतात की समस्त जगतातला अंधकार दूर करण्याकरता ज्यावेळी सूर्यनारायण उदयाला येतो त्यावेळेस विनाकारण एका पक्षाचे डोळे फुटतात महाराज. त्याचं नाव संध्याकाळी घेऊ नये असं म्हणतात. त्याला घुबड म्हणतात. पहा, कीर्तनात घ्यायला काय अडचण नाही की नाही. तर घुबडाचे डोळे फुटतात महाराज सूर्य उदयाला आल्याच्या नंतर. वास्तविक सूर्य जगावर उपकार करण्याच्या कामात आहे की नाही, पण घुबडाला ते सहन होत नाही महाराज. विश्वाचे आयुष्य जेणे उजळे तो सूर्य उदयला देखोली सवळे, पापिया फुटती डोळे डुडळाचे. समाजाला झालेला आनंद काही लोकांना बघवत नाही. घुबडाच्या वृत्तीचे काही लोक असतात. चंदन असतो महाराज, चंदन अत्यंत शीतल असतो की नाही चंदन, आणि त्या चंदनापासून तयार केलेलं ते तेल असतं महाराज, नाही का. तापलेल्या कढईमध्ये त्याचा एक थेंब टाकला तर ते तेल शीतल होतं असं तुकोबाराय सांगतात. तापलिया तेला 52 चंदन बुंद एक क्षण शीतळ करी. पण अशा तेलाचा आणि पाण्याचा संबंध आला की महाराज ते पाणी तडतड करतं, नाही का. चंदनाचा जरी संबंध आला तरी त्याला सहन होत नाही. समाजातलं दुःख पाहिल्याच्या नंतर आनंद मानणारी लोक, दुसऱ्याच्या दुःखाला आनंदी होणारी लोक. एक माणूस फार हसत होता, सकाळपासून हसत होता. शेजाऱ्याने त्याला विचारलं, काय फारच आज आनंदी दिसतंय, काय झालं म्हणे.
म्हणे आमच्या शेजाऱ्याला लॉटरी लागली म्हणे 10 लाखाची लॉटरी, म्हणून हसतो म्हणे सकाळपासून. याच्यात हसण्यासारखं काय? म्हणे ज्या तिकिटानं त्यांना पैसे भेटायचे ते तिकीट त्यांचं हरवलंय म्हणून हसायला लागलो म्हणे. ज्या तिकिटानं त्यांना पैसे भेटायचे होते ते तिकीटच हरवलं म्हणे. म्हणजे त्यांच्या दुःखात यांना आनंद वाटतो. पण संतांचं जीवन तसं नसतं महाराज. दुसऱ्याचं दुःख पाहिल्याच्या नंतर अंतःकरण अत्यंत कळवळतं आणि त्या कळवळ्यानं संत जगताला उपदेश करतात. पहा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, येतो हिताचा कळवळा, येतो हिताचा कळवळा, पडती हाती मनोनी काळा, पडती हाती मनोनी काळा, येतो हिताचा कळवळा, उडते हे जल नदी खवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांच्या अंतःकरणामध्ये फार मोठी करुणा असते महाराज. म्हणून संत उपदेश करतात. वाचस्पती मिश्रांनी जे भामतीकार आहेत त्यांनी बोलण्याच्या संदर्भातले 4 प्रकार आपल्या समोर सांगितले. पहा, आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश असे 4 प्रकार असतात बोलण्यामध्ये. आज्ञा म्हणजे मोठ्या माणसानं लहान माणसाला काहीतरी काम सांगणं म्हणजे आज्ञा. अनुज्ञा म्हणजे एखाद्या माणसाची एखाद्या कर्मात प्रवृत्ती असताना फक्त त्याला अनुमोदन देणं, त्याला अनुज्ञा म्हणतात. म्हणजे एखादा नवीन वारकरी समजा, नवीन माळ घातलेला एखादा माणूस आहे आणि पंढरपूरला जायची त्याची इच्छा झाली. मग गावातल्या ज्येष्ठ वारकऱ्याला तो विचारतो, मला पंढरपूरला जायचे, कसं करू? ते म्हणतात गेलंच पाहिजे. वारकऱ्याचा तो सगळ्यात महत्वाचा उपासनेचा धर्म आहे. पंढरीची वारी गेलंच पाहिजे. पहिली त्यांची प्रवृत्ती पंढरपूरला जाण्याची, फक्त त्यांनी आज्ञा केली, अनुज्ञा, परवानगी दिली त्याला, याला अनुज्ञा असं म्हणतात. तिसरा प्रकार आहे तो अभ्यर्थनेमध्ये मोडतो. अभ्यर्थना म्हणजे काय? अधिकारानं लहान असणाऱ्या माणसानं अधिकारानं जे मोठे आहेत त्यांना प्रार्थना करून काहीतरी बोलणं. समजा पाठ घेण्याच्या वेळेस गुरु महाराजांना झोप आली आणि शिष्यांनी गुरु महाराजांना हलवून जागं केलं, महाराज आपल्या पाठाची वेळ झाली, उठा. आता हे आज्ञेत मोडत नाही, हे प्रार्थनेत मोडतं, म्हणून याला अभ्यर्थना म्हणतात. आणि चौथा प्रकार आहे उपदेशाचा. उपदेशामध्येही सांगणारा मोठा असतो आणि ज्याला सांगितलंय तो लहानच असतो. मग आज्ञा आणि उपदेश दोन सारखे व्हायला लागले ना, दोन्हीत बदल काय करायचा? आज्ञेमध्ये आणि उपदेशामध्ये थोडासा बदल आहे. आज्ञेमध्ये सांगणारा मोठाच असतो, पण ज्याला काम सांगायचंय त्याच्या कल्याणाचं सांगितलं पाहिजे असं बंधन नसतं. पण उपदेशामध्ये तसं नसतं. उपदेश करत असताना अधिकारानं जी व्यक्ती मोठी आहे त्या व्यक्तीनं अधिकारानं लहान असणाऱ्या माणसाला त्याच्या कल्याणाचं काहीतरी सांगणं, त्याला उपदेश म्हणतात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय अत्यंत मोकळ्या मनानं जगतातल्या याची यावत मनुष्य मात्राला हिताचा उपदेश करतात. पहा, कारण समस्त जगताकडे दृष्टी टाकली की आपण संसारात दुःख भोगतो आहोत हे संतांच्या लक्षात येतं. या संसाराचा जर बारकाईनं विचार केला महाराज, सगळे शास्त्र, ग्रंथ, पुराण, संत एकमुखाने या संसाराची दुःख रूपता सांगतात. भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाला बोलत असताना परमात्मा बोलले की अर्जुना, हे समस्त जग म्हणजे दुःखाचं आगर आहे. मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. हे सगळं जगत म्हणजे दुःखाचं घर आहे, नाही का? सगळा संसार दुःख देणारा आहे. सगळेच महाराज आजचे नास्तिक दर्शनकार जे आहेत, त्या नास्तिक दर्शनकारांची सुद्धा अशी मत आहे की प्रपंच दुःख देणार आहे. सर्वम दुःखम दुःखम सर्वम क्षणिकम क्षणिकम असं त्यांचा सिद्धांत आहे. ज्ञानोबराय तुकोबराय संतांनी या प्रपंचाचा बारकाईने अभ्यास केला, परिशीलन केलं आणि सर्वसमावेशक सिद्धांत एका चरणात सांगितला की हा संसार म्हणजे दुःखाची बांधवड, वेगळं काही नाही. दुःख बांधवडी, दुःख बांधवडी आहे.
सुखाची कल्पना करणं म्हणजे ज्ञानोबा सांगतात की विस्तवाच्या शय्येवर झोपून आनंदानं झोप येण्याची कल्पना केल्यासारखी. नव्या अध्यायात फार गोड ओवी पहा. निवृत्ती लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैसी सुखनिद्रा अंतरुणी इंगळाच्या. विस्तवाचा निखारा खाली पसरायचा आणि त्याच्यावर रात्रभर सुखानं झोपायची कल्पना करायची. हास्यास्पद आहे की नाही? तसं संसारातलं सुख आहे महाराज. अत्यंत दुःखमय असा हा संसार आहे. तुकोबारा याच्या पुढे जाऊन बोलले संसारात सुख आहे असं म्हणणं कशासारखं आहे. उपरोधानं तुकोबाराने एक दृष्टांत दिलेला आहे महाराज. जवा पाडे दुःख पर्वता एवढे. तुकोबाराय संसारातल्या सुखाकडे पाहताना अत्यंत उपरोधिक नजरेनं पाहतात महाराज. एखाद्या बाजेवर झोपण्याचा संकल्प करावा माणसानं. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मोकळ्या पटांगणात बाज टाकून झोपायचं. पण बाज अशी की ज्या बाजेला ढेकणांनी घेरलेलं आहे. त्या बाजेवर सगळी ढेकणं आहेत आणि त्या बाजेवर सुखानं रात्रभर झोपायचं. मूर्खपणा की नाही? ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना मूर्खत्व वचना येऊ पाहे. तसं संसारातलं सुख अनुभवणं म्हणजे ढेकणाच्या बाजेवर झोपल्यासारखं. संसारामध्ये दुःख आहे हा सगळ्यांचा अनुभवही तसाच आहे महाराज. संसारातल्या दुःखाला कंटाळून माणसं खेड्यातून शहरात जातात. शहरातून पुन्हा मोठ्या शहरात, तिथून पुन्हा राजधानीमध्ये. आम्ही तर सांगतो माणसानं प्रपंच नावाचा उद्योग चंद्रावर जाऊन केला तरी तो दुःख देणार. कारण दुःख हे त्याचं स्वरूप आहे. कुठेही जाऊन केला तरी तो दुःख देणारच आहे. विष नावाची वस्तू आहे. घरी पिला तरी माणूस मरणार, बस स्टँडवर जाऊन पिला तरी मरणार आणि चंद्रभागेच्या वाळवंटात पिला तरी मरणार. स्थानपरत्वे विषयाचे गुणधर्म बदलत नसतात. तसेच स्थानपरत्वे संसाराचे सुद्धा गुणधर्म बदलत नाही. संसार दुःख देणारा हे ठरलेलं आहे. युक्तीनेही ते दुःख सिद्ध होतं, संतांच्या प्रमाणानेही दुःख सिद्ध होतं आणि आपला अनुभवही तसाच आहे. संसारातल्या माणसांना त्यांचा प्रामाणिक अनुभव विचारावा महाराज. आजपर्यंत आपण संसार करत आलात, किती दिवस तुम्ही सुखाचे अनुभवले? जर ती माणसं प्रामाणिक असतील तर उत्तर देतील महाराज. संसाराचा धाक निरंतर आम्हासी मरण भले परी काय अवकळा ऐशी. संसार दुःखानं ग्रस्त झालेली माणसं मृत्यूची इच्छा करतात. मरण नाही का, दुःखापासून पळायचा प्रयत्न करतात. कारण दुःख आहे हे सर्वश्रुत आहे आणि हे दुःख मनुष्य स्वतःच्या प्रयत्नाने नष्ट करू शकत नाही महाराज. संसाराला जिंकावं इतकं सामर्थ्य कोणत्याच माणसामध्ये नाही. स्वतःच्या सामर्थ्यानं या संसारातून कोणीच पलीकडे जाऊ शकत नाही. तुकोबाराय सांगतात अशी शक्ती कोणाकडेच नाही. आपले अंगी तोडी माया जाळ ऐसे नाही बळ कोणा अंगी. स्वतःच्या सामर्थ्यानं संसाराला जिंकावं इतकं बळ कोणाकडे नाही. त्याच्याकरता बलसंपन्न व्हावं लागतं महाराज. इंद्रिय निग्रह करावा लागतो. ज्ञानाची साधना करायची असेल तर अगोदर चित्त शुद्ध करावं लागतं. विवेक वैराग्य दिक सगळे संपन्न साधन चतुष्टय संपत्ती कमवावी लागते. ते इतकं सोपं नाही महाराज. श्रस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ असतात कवयो वदंती. वस्तऱ्याच्या धारेवर मोकळ्या पायानं चालणं जितकं अवघड आहे तितकं ज्ञान मार्गाने जाणं कठीण आहे महाराज. योग मार्गाचं तर विचारूच नका.
योग मार्गाबद्दल ज्ञानोबा बोलतात की एखाद्या पांगळ्या माणसानं वायूशी स्पर्धा करणं म्हणजे योगाचं साधन करणे. एखादा पांगळा मनुष्य आणि त्यानं वारेशी स्पर्धा करणे. या लागी पांगळा हेवा नव्हे वायूशी जेवी पांडवा. नाही का, पांगळा मनुष्य जशी वाऱ्याशी स्पर्धा करू शकत नाही तसं अत्यंत अस्थिर चित्ताचा मनुष्य योगाची साधना करू शकत नाही. संसार जिंकण्याकरता फार मोठं सामर्थ्य लागतं महाराज. आणि हे सामर्थ्य नसल्यामुळे तुकोबराय बऱ्याच ठिकाणी देवाची प्रार्थना करायची. आम्ही देवा शक्तीहीने भाकू तेने करुणा. आमच्या ठिकाणी संसार जिंकण्याचं सामर्थ्य नाही म्हणून आम्ही तुमची करुणा भागतो. सामान्य मनुष्यामध्ये संसार जिंकण्याचं सामर्थ्य नाही याच्यात नवल नाही. या जगताची सृष्टीची उत्पत्ती करणारा जो ब्रह्मदेव आहे तो ब्रह्मदेव सुद्धा स्वतःच्या सामर्थ्याने संसाराला जिंकू शकत नाही अशी तुकोबरायांची भाषा. करिता विचार तो हा दृढ संसार ब्रह्मादिका पार उल्लंघवे सामर्थ्य. स्वतःच्या सामर्थ्यानं ब्रह्मदेव सुद्धा संसारातलं दुःख जिंकू शकत नाही का. गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये या संसाराची दुःख रूपता फार छान रीतीने सांगितली पहा. दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते या श्लोकावरचे ओवे वाचल्या की मग लक्षात येतं संसार किती भयानक आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात स्वतःच्या सामर्थ्यानं तरुण जाण्याकरता जो निघालेला आहे तो तर पहिला बुडतो महाराज. येत स्वयंबुद्धीच्या बाही रिगाल येतयाची शुद्धीची नाही. एक जाणीवेचे डोही गरवेची गिळले 25-30 ओवे सलग संसाराचे दुःख रूपता सांगणाऱ्या. आणि या संसाराचं नवल असं जो उपाय केला जातो महाराज या संसारातून निवृत्त होण्याकरता तो उपायच माणसाला बुडवतो. येथ एक नवलाओ जो जो की जे तरुण पावो तो तो अपाव होय ते ऐक. जो उपाय तरुण जाण्याकरता केला जातो तो उपायच महाराज माणसाला बुडवतो. आपण काय उपाय करतो? ज्ञानाचं साधन करतो. आणि ज्ञान कमवत असताना महाराज आपल्याला ज्ञानाचा अभिमान होतो आणि तो अभिमानच आपल्याला नरकात घालायला कारण होतो. स्वतःच्या सामर्थ्याने महाराज संसाराला जिंकता येत नाही. तुकोबरे सांगतात सुटायाचा काही करीतो उपाय तो हे देखे पाय गोविले. सुटण्याचा उपाय केला की अधिकाधिक मनुष्य त्याच्यात गुंतत जातो. मग काय करावं लागतं? जो सर्वतंत्र स्वतंत्र आहे सत्ताधीश आहे त्या परमात्म्याची शरणागती करावी लागते नाही का. जो परमात्मा स्वतंत्र आहे समर्थ आहे आणि सत्ताधीश आहे त्या परमात्म्याला जे शरण जातात परमात्मा सांगतात मी त्यांचा उद्धार सहज लिलेलं करतो. मामे व ए प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. ते जे मला शरण येतात ते या संसार सागरातून सहज तरून जातात. येथ एकची लीला करले जे सर्व भावे मज भजले या ऐलीच थडी सरले माया जळ. तुकोबरायांनी संसारातल्या लोकांचा विचार केला आणि त्यांच्या समोर प्रस्ताव ठेवला तुम्हाला दुःख नकोय ना मग एक काम करा. संसार दुःखाला तुम्ही स्वतःच्या सामर्थ्याने जिंकू शकत नाही मग तुम्ही अत्यंत निष्ठेनं कायावाच्या मनानं अर्थात सर्व भावानं देवाला शरण जा. अभंगाचं पहिलं Yeah.
अभंगात भगवंताला शरण जाण्याविषयीची मीमांसा तुकोबाराय करतात. अनेक अभंगामध्ये तुकोबारायांनी देवाला शरण जाण्याचा उपदेश केला. अनेक अभंगात नाही का, आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा, किंवा 184 करा सोडवण रिघाया शरण पांडुरंगा. अनेक अभंगात पांडुरंगाला शरण जाण्याविषयी तुकोबाराय आग्रह धरतात. शास्त्राचा सिद्धांत असा आहे की प्रयोजनम अनुदिश्य न मंदोपी प्रवर्तते. फल पाहिल्याशिवाय जीवाची प्रवृत्ती कुठल्याच कर्मामध्ये होत नाही. काहीतरी फल असलं पाहिजे नाही का, फलाशिवाय माणूस कर्म करायला तयार होत नाही महाराज. आणि जर फळ भेटत असेल तर माणसं कष्ट करायला तयार होतात महाराज. ज्ञानोबा हे उदाहरण देतात की जी माणसं तुळशीच्या झाडाला लांबून सुद्धा शिंतोडा फेकत नाहीत, जी माणसं तुळशीला दुरून सुद्धा असा शिंतोडा फेकत नाही, ती माणसं शेतामध्ये द्राक्ष लावले त्याच्या बुडाला दूध लावतात. कारण फलाची अपेक्षा आहे ना. तुळशीची या झाडा दुरून न धापे शिंतोडा, द्राक्षाची या तरी बुडा दुधाची लावी जे. कारण फलाच्या दिशेने माणसाची प्रवृत्ती, फल पाहून कर्म करण्याविषयी माणसं सजग असतात. फल दिसलं तरच माणसं त्या कर्मात प्रवृत्त होतात. मग तुकोबाराय नेहमी देवाला शरण जा म्हणतात. शरण जाण्याचा फायदा काय तुकोबाराय सांगतात, म्हणून शरण जावे, म्हणून गेलं पाहिजे. का गेलं पाहिजे त्याची कारण परंपरा पुढे सांगितलेली. म्हणून हे पद असं आहे की तो मागचा सगळा आशय घेऊन येतो. म्हणून हा शब्द जो असतो ते मागचं सगळं आशय सगळा घेऊन येतो. 12व्या अध्यायामध्ये फार सुंदर ओळ आहेत पहा. तिथे एक ओवी आली पहा, मनोनी साधका तू माऊली. पण ते मनोनी कळण्याच्या अगोदर सगळे ओळ वाचावं लागतात. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निसेहाळे, सोहम सिद्धीचे लळे पाळेसी तू. एखादी माता जशी बाळोपाचं संगोपन करते तसे सद्गुरू महाराज तुम्ही आमचं संगोपन करता. मनोनी साधका तू माऊली. मागचा आशय पाहिला की त्या मनोनीचा अर्थ लागतो. तसं इथलं मनोनी काय, तुम्हाला दुःख नकोय ना, मग दुःख टाळण्याकरता, दुःखापासून सुटण्याकरता तुम्हाला देवाला शरण जाण्याविषयी दुसरा पर्याय नाही. देवाला शरण गेलं पाहिजे महाराज नाही का. 12व्या अध्यायामध्ये परमात्मा बोलले की जे महात्मे मला श्रद्धेनं शरण येतात, माझी सेवा करतात, या मृत्यू संसार सागरातून मी त्यांना सहज पलीकडे घेऊन जातो. तेषामहं समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवानी न चिरात पार्थ मैया वेशित चेतसाम. ज्यांनी चित्तवृत्ती माझ्या चरणाच्या ठिकाणी समर्पित केलेली आहे अशा भगवत भक्तांचा मी सहज उद्धार करतो. तेषामहं समुद्धरता, स्वतः परमात्मा नावाडी होतो महाराज आणि त्या संसार सागरातून भक्तांना घेऊन जातो. नावाडी होतो आणि नावा कोणते घेऊन येतो, परमात्म्याचे अनंत नाव, हेच त्याचे नाव असतात महाराज. नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी सजोनिया संसारी तारू झाला. देवाचं नाव घेतलं की महाराज तो फुकट घेऊन जातो, मोल घेत नाही. विठ्ठल नावाडा फुकाचा आळविल्या साठीवाच्या. फुकटचं नावाडी महाराज, कुठल्याही प्रकारचं मोल घेत नाही आणि उद्धार करतो महाराज भक्तांचा. म्हणून त्याला शरण जा, म्हणून शरण जावे. देवाला शरण जायचं तुकोबाराय सांगतात. कुणी प्रश्न विचारला देवाला सोडून दुसऱ्याला शरण गेलं तर काय होईल, महाराज सांगतात परमात्म्याला सोडून जर इतरांना तुम्ही शरण गेला तर ते स्वतःच मरणारे आहेत, स्वतः दुःख भोगणारे. ते तुम्हाला काय दुःखातून बाजूला करणार नाही का. समजा एखादा इंद्राला शरण गेला तर तो इंद्रच मरणार आहे, तो इंद्र काय यांना दुःखातून बाजूला करायचा. सांडोनी श्रीकृष्ण चरण इंद्रादी देवाचे करिता भजन, ते देवाची मृत्यूग्रस्त पूर्णमा भज त्याचे मरण कवन निवारी. ते इंद्रालाच महाराज ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 वेळेला मरावं लागतं. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र बदलतात, 14. तो इंद्र आपलं काय दुःख दूर करणार. म्हणून इंद्राधिकांना शरण जाऊन उपयोग नाही. सर्वतंत्र स्वतंत्र जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला शरण गेलं पाहिजे. म्हणून शरण जावे. पण ते कसं गेलं पाहिजे त्याचा उत्तरार्धात निर्देश केला. सर्व भावे देवासी. सर्व भाव शब्दाचा अर्थ होतो काया वाचा मनानं. सर्व भाव पद गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये आलेले पहा. अर्जुनाला शरण जाण्याविषयी उपदेश करत असताना परमात्म्याने सर्व भाव हाच शब्द तिथं वापरलेला पाहायला सापडतो. तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. अर्जुना त्या परमात्म्याला शरण जात असताना सर्व भावानं शरण जा. त्या सर्व भावाचं व्याख्यान करत असताना ज्ञानोबारांनी तिथं परिष्काराने अर्थ मांडला. बाकीच्या सगळ्या टीकाकारांनी सर्व भाव शब्दाचा अर्थ काया वाचा आणि मन इथपर्यंत मर्यादित केला. पण ज्ञानोबारांनी एक घटक तिथं जास्त टाकलेला आहे महाराज. तया अहम वाचा चित्त अंग देवनिया शरणरीग महोदधी का गांग रिघाले जैसे. गंगा जशी समुद्राला समर्पण करायला जात असताना आपलं सर्वस्व समुद्राला देऊन टाकते, तसं पहिलं समर्पण महाराज अहंकाराचं करावं लागतं. देहाच्या विषयीची जी अहंता आहे ती अहंता निवृत्त झाल्याशिवाय परमार्थात प्रगती होत नाही महाराज. खरे प्रतिबंध परमार्थातले दोनच आहेत, देहाची अहंता आणि देह संबंधी याच्या विषयीची ममता. अगोदर अहंता जावी लागते महाराज. अहंकार महाराज देवाला थोडा सुद्धा सहन होत नाही असं तुकोबाराय बोलतात पहा. तिळ मात्र जरी होय अभिमान नेऋत्व समान भार देवा, किंवा
तुका म्हणे अभिमान नारायण नारायणान तुझे नारायणान तुका म्हणे अभिमान का सहन होत नाही? कारण अहंकार वाटोळ करतो महाराज, नरकात घालतो अहंकार. तुका म्हणे नरकी घाली अभिमान जरी होय ज्ञान गर्व ताठा. अहंकार झाल्याच्या नंतर महाराज नरकाची वाट मोकळी असते. अहंकार पुन्हा जन्म घ्यायला लावतो. चाळविली एके दंभे अहंकारे भोग जन्मांतरे न चुकती. जन्मांतरामध्ये दुःखाचा भोग देण्याकरता अहंकार समर्थ असतो. म्हणून पहिलं अहंकाराचं समर्पण करावं लागतं. परमार्थाच्या वाटेनं चालताना जे शत्रू आपल्याला अडवायला येतात ना महाराज, त्या शत्रूच्या यादीतला पहिला सरदार कोण असेल तर तो अहंकार आहे. गीतेमध्ये 2 ठिकाणी 2 श्लोक आलेले पहा, आणि दोन्ही श्लोकामध्ये अहंकाराचं स्थान प्रथम आहे. 16व्या अध्यायामध्ये आसुरी संपत्तीचं विस्तारानं ज्यावेळेस वर्णन केलं, अहंकारं बलंदर्पम कामं क्रोधंच संश्रिताः, हे 16व्या अध्यायातलं चिंतन आहे. आणि 8व्या अध्यायामध्ये अहंकारं बलंदर्पम कामं क्रोधं परिग्रहम, दोन्ही ठिकाणी अहंकार प्रारंभाला घेतलेला आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात की परमार्थ साधना करणाऱ्या माणसाला प्रतिबंध करणारा सगळ्यात पहिला अहंकार महाराज शत्रू आहे. ते इथं अडवावया आले दोष वैरीचे भोपटिले तया माझी पहिले देहा अहंकार. म्हणून अगोदर अहंकाराचं समर्पण करावं लागतं. आणि अहंकाराचं समर्पण न करता बाकीची सगळी सेवा केली तरी महाराज ती सेवा शरणागती ठरत नाही. म्हणून अहंकाराचं समर्पण अत्यंत गरजेचं. त्याच्यानंतर वाणीचं समर्पण करावं लागतं. वाणीचं समर्पण करणं म्हणजे सदा सर्व काळ देवाचे गुणानुवाद करणं, देवाचं नाम उच्चारण करणं, देवाच्या विषयी सदा सर्व काळ बोलणं, देव सोडून दुसरं काहीही न बोलणं म्हणजे वाणीचं समर्पण. बोलण्याची नाही आता देवाविन काही, किंवा तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, बोलायाचे आता काम नाही. देव सोडून दुसरे विषयी न बोलणं म्हणजे वाणीचं समर्पण. तया अहम वाचा चित्त, तिसरं समर्पण आहे चित्ताचं. हे जे चित्त आहे ना अत्यंत चंचल आहे महाराज, हे चित्त देवाला समर्पित करावं लागतं. म्हणजे परमात्म्याचे सेवेचे सदा सर्व काळ संकल्प करावे लागतात चित्तानं. आणि त्याच्यानंतर समग्र शरीर देवाच्या सेवेमध्ये वेचावं लागतं. याला शरणागती म्हणतात. काया वाचा मनानं देवाला शरण जावं लागतं महाराज. आणि जो काया वाचा मनानं देवाला शरण जातो त्याचं जन्मजन्मांतरातलं जन्म मृत्यूचं दुःख परमात्मा संपवत असतो. जो मज होय अनन्य शरण तयाचे मी निवारी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीची एकू. देवाला शरण गेल्याच्या नंतर देव जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकवत असतो. म्हणून देवाला शरण जायचं. विठ्ठल देवाला शरण नाही गेला आणि संसारात सुखाचा अभिलाष धरला. तुकोबरे सांगतात संसाराच्या पोटामध्ये दुःखाच्या राशी असतात. भवाची पोटी दुःखाची राशी, आणि म्हणून मग शरण देवाशी जाता भले. देवाला शरण गेल्याशिवाय दुःख संपत नाही, म्हणून शरण जावे. आणि जगातल्या कुठल्याच माणसाची महाराज अशी इच्छा नाही की आपल्याला दुःख व्हावं म्हणून. का वाटतं कोणाला आपल्याला रोग व्हावा, मूळव्याधी सारखा नाही का, रोग व्हावा, दारिद्र्याचं दुःख असावं, किंवा आपल्या प्रियजनांचा वियोगाचं दुःख असेल. कोणत्याच माणसाला महाराज दुःख आवडत नाही, पण भोगल्याशिवाय पर्याय नाही. कारण प्रारब्ध दुःख सुख दुःखाचा भोग देण्याकरता समर्थ असतं. ज्ञानोबा सांगतात कोणत्या रोग्याला रोग आवडत नाही, कोणत्याच माणसाला दारिद्र्य आवडत नाही, पण अदृष्ट त्याचा भोग दिल्याशिवाय राहत नाही. हा गा रोग काय रोगिया आवडे दरिद्रिया परी भोग विजय बळिया अदृष्टेचे ने. ते अदृष्ट सुख दुःखाचा भोग घडवतं महाराज. आणि त्याच्यातून जर वाचायचं असेल तर देवाला शरण गेल्याशिवाय पर्याय नाही. मग काही लोकांनी विचारलं तुम्ही संसाराचे दुःखरूपता तर खूप सांगितली की संसार दुःखरूप आहे वगैरे वगैरे, मग देवाला शरण गेल्याच्या नंतर तो आमचा उद्धार करेल का? त्या प्रश्नाचं उत्तर महाराज दुसऱ्या चरणात देतो. Oh,
परमात्म्याची एकदा शरणागती केली की तो परमात्मा महाराज उपेक्षा करत नाही, उद्धार करतो नाही का. त्याच्यावर सर्वस्वाचा भार एकदा घातला परमात्मा कधीच उपेक्षा करत नाही महाराज. उपेक्षेला येणे कोणी शरणागत ऐसी नाही मात ऐकली, किंवा तुका म्हणे तया भार घातलिया उपेक्षिना दया सिंधू माझा. एकदा देवाच्या चरणावर आपल्या संसाराचा भार घातला की परमात्मा उपेक्षा करत नाही महाराज, सगळ्यांचा उद्धार करतो. होईल कैवारी नारायण. एकदा देवाच्या चरणावर भार घातला की महाराज परमात्मा कैवर्त का केशवहा, तो कैवारी होतो महाराज आणि या संसार सागरातून पलीकडे घेऊन जातो. आणि जे महाराज देवाला शरण गेलेले असतात ना त्यांच्याकरता संसार सिंधू दुस्तर राहतच नाही. तो संसार सिंधू दुस्तर आहे हे नक्की. संसार सिंधू हा दुस्तर दुल्लंघवे उल्लंघिता पार, किंवा ऐसा दुस्तर भवसागर नेनो कैसा उतरो पार. अनेक अभंगात त्या संसाराची दुस्तरता सांगितली, कष्टप्रदता सांगितली. म्हणजे देवाला शरण गेले त्यांच्याकरता ती संसाराची जी नदी आहे ती फार खोल राहत नाही. किती राहते? देवाच्या कमरे इतकी राहते महाराज. जगद्गुरु शंकराचार्यांनी परमात्म्याने कमरेवर हात का ठेवले याचं कारण सांगत असताना सुंदर विचार सांगितला पहा. प्रमाण भवाते रितम्मामकाना नितंबकराभ्याम धृतो येन तस्मात्. जे देवाला शरण गेलेले आहेत त्यांच्याकरता संसार सागरातलं पाणी फक्त कमरे इतकं असतं महाराज. त्याच्यामुळे त्याच्यात बुडण्याची भीती नसते. परमात्मा अगदी ते पाण्याचा स्पर्श सुद्धा आपल्याला होऊ देत नाही महाराज. तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग. म्हणजे दुःखाचा लवलेशही परमात्मा आपल्यापर्यंत येऊ देत नाही. फक्त सगळ्या प्रकारचं समर्पण देवाला करावं लागतं महाराज. समर्पणाचे काही प्रकार असतात. मागे मी पळशीला बोललो होतो. तत्व समर्पण, क्रिया समर्पण आणि वस्तू समर्पण. विठ्ठल परमात्मा अत्यंत लीलेनं उद्धरून येतो महाराज. ज्यांनी त्याच्या चरणावर भार घातला सहज उद्धरून घेऊन जातो महाराज, सहज. कारण त्याच्या अंतःकरणामध्ये असणारी जी कृपा आहे ती मर्यादित कृपा नाही महाराज. तो करुणेचा सागर आहे. कोणी कसाही जरी असला आणि कसाही जरी असला तरी महाराज परमात्मा त्याचा स्वीकार करतो. सज्जन कसाई नावाचा भक्त, मांस विक्रीचा ज्यांचा धंदा आहे पण त्यांनी सर्वस्व देवाला समर्पित केलं, परमात्मा महाराज त्यांना संतांची यादी स्थान मिळतं महाराज. सज्जन कसाया विकू लागे मांस. देवाचं अंतःकरण इतकं व्यापक आहे महाराज, त्याची कृपा अशी मर्यादित नाही. सागरासारखी असीम कृपा त्याच्या ठिकाणी आहे. ऐसा कृपेचा सागर विटे उभा कटीकर सर्वस्वे उदार भक्ता लागी प्रगटे. सागरासारखी कृपा त्या देवाकडे असल्यामुळं परमात्मा कोणाची उपेक्षा करत नाही. त्याची एकदा शरणागती केली की सगळ्यांचा उद्धार करतो. विठ्ठल काही लोकांकडे कृपा असते महाराज पण ती कृपा संकुचित असते. वेद संपन्न आहे, वेद कृपाळू आहे पण थोडासा कंजूस आहे महाराज. ज्ञानोबा सांगतात वेद श्रीमंत आहे पण थोडा कंजूस आहे. कंजूस का? जे कानी लागला तीही वर्णाच्याची. त्रैवर्णिकांनाच वेदानं फक्त अधिकार दिला चिंतनाचा, अध्ययनाचा, नाही का. वेद संपन्न होय कीर ठाई परी कृपणू ऐसा आन नाही. ज्ञानोबा सांगतात वेदासारखा श्रीमंत कुणीच नाही पण त्याच्यासारखा दुसरा कंजूस पण कुणी नाही. श्रीमंत माणसं कंजूस असतात
कंजूस असतात म्हणूनच ते श्रीमंत असतात कदाचित, नाही का? तसा वेद श्रीमंत आहे पण कंजूस आहे, ते ज्ञान सगळ्यांना देत नाही. वेद आपले आईबापही कृपाळू असतात महाराज, पण ती कृपा सुद्धा मर्यादित असते, आपल्या लेकरापुरती मर्यादित. तुकोबरांनी त्याला एक दृष्टांत दिलाय, उपरोधाचा दृष्टांत. महाराज सांगतात की जगतामध्ये आपण आईचं वात्सल्य, आईची माया वगैरे वगैरे खूप बोलतो, पण ते प्रेम फक्त तिच्या पोटी जन्माला आलेल्या मुलापुरतं मर्यादित असतं. शेजारीचा मुलगा जरी घरात आला तरी त्या बाईला सहन होत नाही, फक्त तिच्याच मुलासाठी तिच्या अंतःकरणात प्रीती आहे. तुकोबारे सांगतात मग तसं तर गायीच्या पण अंतःकरणात तसं प्रेम असतं. ती गाय मेलेलं वासरू सुद्धा चाटते महाराज. जुन्या काळातली माणसं हुशार होती, वासरू मेल्याच्या नंतर ते गाई दूध काढू देत नसायच्या, मग त्याचा भोत तयार करायचा, आतली सगळी घाण बाहेर काढायची, त्याच्यात भुसा भरायचा आणि त्याचा भोत तयार करायचा, आणि गायीच्या समोर ठेवला की ती वेडी गाय त्या भोताला चाटून दूध द्यायची. पण दुसऱ्या गायीचं जिवंत वासरू आलं की शिंगानं मारून त्याला बाजूला करायची. आपलं कसं प्रेम आहे संसारातलं. तुकोबारांनी हा दृष्टांत दिलेले बघा. आपुल्याचा भोत चाटी, आपुल्याचा भोत चाटी मारी करंटी पारेख्या. स्वतःच्या मुलाचा भोत सुद्धा ती गाय चाटते, पण दुसरं वासरू आलं की त्याला शिंगानं मारते. तसं संसारातल्या माणसांचं प्रेम असतं आपल्याच मुलावरती. आईच्या ठिकाणी संतत्व असतं. गुरुवारी शेखर मला सांगत असतात, आईच्या ठिकाणी सुद्धा संतत्व आहे, पण ते परिच्छिन्न संतत्व आहे. पण संतांच्या ठिकाणी मातृत्व आहे, ते अमर्याद मातृत्व आहे. विठ्ठल आई म्हणजे परिच्छिन्न संत, आणि संत म्हणजे अपरिच्छिन्न आई. सगळ्या जगाच्या संबंधाने त्यांच्या अंतःकरणात वात्सल्य असतं महाराज. म्हणून पुरुष असून सुद्धा सगळं जग आज ज्ञानोबारांना माऊली म्हणून संबोधतं. त्याचं एकच उत्तर आहे, त्यांच्या अंतःकरणात सगळ्या जगताच्या विषयी वात्सल्य भावना आहे. आईबापाही कृपाळू असतात महाराज, निश्चित असतात, पण त्यांच्याच मुलापुरते, दुसऱ्यासाठी नाही. वेदही संपन्न आहे, वेदही कृपाळू आहे, पण सगळ्यावर तो कृपा करत नाही. हिताहित दाविता दीप म्हणून ज्ञानोबारांनी त्याचं वर्णन केलं. जगी समान सकृपू हिताहित दाविता दीप. हित काय अहित काय सगळं सांगतो वेद, पण शुद्राला आणि स्त्रियांना सांगत नाही महाराज. थोडासा कंजूसी त्याच्या ठिकाणी, पण देवाच्या ठिकाणी महाराज कुठलाही न्यूनपणा नाही. देवाकडे असणारी करुणा अशी संकुचित किंवा मर्यादित करुणा नाही, सागरासारखी करुणा त्याच्याकडे आहे. तो करुणावंत आहे. अभंगाचं तिसरं चरण. बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे करुणावंत, बहु आहे
करुणावंत, तो परमात्मा करुणावंत आहे. वंत प्रत्यय हा बहुवचनी आहे, म्हणजे ज्याची सीमा सांगता येत नाही, किती करुणा त्याच्याकडे आहे सांगता येत नाही, म्हणून करुणावंत. अनंत हे नाम ज्या, आणि त्या परमात्म्याचं अनंत हे नाव आहे. त्याला अनंत का म्हणतात त्याचं कारण नामदेव एका प्रमाणात सांगतात पहा. अनंत म्हणती माझी या स्वामी ते, अनंत गुण त्या ते म्हणून या. देवाचं स्वरूपही अनंत आहे, देवाच्या लीलाही अनंत आहे, देवाचे नावही अनंत आहे, आणि देवाची करुणा सुद्धा अनंत आहे. बहु आहे करुणावंत, करुणेचा समुद्र आहे महाराज परमात्मा. किती करुणावंत असावं महाराज. आयुष्यभर ज्या दुष्टांनी त्या देवाचा मत्सर आणि द्वेष केला, त्यांना सुद्धा देवानं तीच गती प्राप्त करून दिली जी सद्भक्तांना प्राप्त करून दिली. शिशुपालानं महाराज त्या राजसूय यज्ञाच्या सभेमध्ये मोजून 100 शिव्या दिल्या होत्या, आणि त्या साधारण शिव्या नव्हत्या, शेलक्या निवडक महाराज सिलेक्टेड होत्या त्या शिव्या. अशा शिव्या दिल्या महाराज, 100 दिल्या, आणि त्या शिशुपालाचा शिरच्छेद परमात्म्याने केला. शिरच्छेद केल्याच्या नंतर महाराज शिशुपालाला अधोगतीला पाठवलं नाही देवानं, सद्गती प्राप्त करून दिली नाही का. हा गा राजसूय यागाच्या सभासदी, देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजलासी, ऐसिया अपराधिया शिशुपाळा, आपण पेठाव दिदला जवळा. स्वतःच्या चरणाजवळ स्थान दिलं महाराज त्या शिशुपाळाला. आयुष्यभर व्यभिचार कर्मामध्ये प्रवृत्त असणारी ती गणिका, देह विक्रय करून उपजीविका करणारी बाई, दररोज एका नवीन पुरुषासोबत रत असणारी ती स्त्री, पण मरण्याच्या वेळेस महाराज एकदा देवाचं नाव तोंडात घेतलं, एकदा फक्त देवाचं नाव उच्चारलं, ते एका नामासाठी देवानं तिचा उद्धार केल्याच्या कथा आहे. कधी त्या गणिकेनं महाराज कधी देवाची सेवा केली नव्हती, कधी देवाची पूजा केली नव्हती, कधी देवाच्या संबंधातलं श्रवण केलं नव्हतं, पण त्या गणिकेला महाराज परमात्म्याने वैकुंठ धाम प्राप्त करून दिला. तू ते आराधीना ऐके होती पुंसा बोलावी तर कौतुके, ते वैकुंठे तुवा गणिके सुरवाड केला. एक ना अनेक उदाहरणं महाराज. अजामेळ म्हणू नका. वयाच्या 80 वर्षापर्यंत व्यभिचार कर्मामध्ये प्रवृत्त असणारा अजामेळ शेवटी महाराज एकदा देवाचं नाव घेतलं निष्ठेनं. प्राण जाते वेळे म्हणे नारायण, मरण येण्याच्या वेळेला देवाचं नाव घेतलं, त्याच्या उद्धार केल्याच्या कथा आहेत महाराज. आपल्या स्तनामध्ये जहरी विष भरून देवाला मारायला गेलेली ती पुतना, त्या पुतनेला सुद्धा महाराज सनकादिकांना जी गती परमात्म्यानं दिली तीच गती महाराज त्या पुतनेला सुद्धा प्राप्त करून दिली नाही का. तू सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसोदितला पुतने, जे विषाचे निस्तन पाने मारू आली. करुणा आहे महाराज देवाच्या ठिकाणी. किती करुणावंत महाराज, अनंत करुणा परमात्म्याच्या ठिकाणी आहे. एकदा काय झालं, व्यासांची शिष्य मंडळी संविधान करता जंगलामध्ये गेली, आणि संविधान गेल्याच्या नंतर एका गुहेमध्ये त्यांना एका तपस्वी महात्म्याचं दर्शन झालं. शुकाचार्य तिथं निर्विकल्प समाधी लावून बसले होते. बालकांनी कुतूहलानं त्या महात्म्याकडे पाहिलं, आणि त्यांना असं वाटलं की आपल्याशी यांनी बोलावं, म्हणून त्यांनी त्यांना समाधीतून जागा करण्याचा प्रयत्न केला. पण शुकाचार्यांची समाधी काही भंग पावली नाही. मग ते बालक संध्याकाळी परत आले, आणि कुतूहलानं त्या पाठामध्ये बसल्याच्या नंतर व्यासांनी त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. जरा आश्चर्य सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागलं. विचारलं, बाळांनो काही जंगलात आज तुम्ही नवीन काही पाहिलं का. मुलांनी उत्तर दिलं, महाराज एक तपस्वी साधू त्या गुहेमध्ये बसलेले, निर्विकल्प समाधी लावलेला आहे. त्यांनी आम्हाला बोलावं अशी आमची इच्छा होती, पण ते आमच्याशी बोलले नाही, त्यांची समाधी भंग पावली नाही. व्यासाने अंतर्दृष्टीनं पाहिलं की हे आपले चिरंजीव आहेत. व्यासांच्या लक्षात आलं. व्यास म्हणले, तुम्हाला उद्या जाताना एक श्लोक लिहून देतो. तो श्लोक त्यांच्या समोर जाऊन म्हणायचा, आणि ते समाधीतून उत्थान दशेत आले की त्यांच्याशी बोलायचं. म्हणून व्यासाने एक श्लोक लिहून दिला. बरहा पीडम नटवरोप कर्णयो कर्णिकारम बिभ्रदवासम कनक कपिशम वैजयंती शमालाम रंध्रान वेदो अधर सुदया पूरयन गोपवृंदैहि वृंदारण्यम सपद्रमनम प्राविशत गीत कीर्ती. परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन करणारा अत्यंत सुंदर असा एक श्लोक लिहून दिला, आणि सांगितलं की हा श्लोक त्या महात्म्याच्या समोर जाऊन म्हणायचा. हा श्लोक ऐकल्याबरोबर महात्म्याची समाधी अवस्था भंग पावेल, मग तुम्ही त्याच महात्म्यासोबत बोला. विद्यार्थ्यांनी समोर गेले आणि हा श्लोक उच्चारला. सगळ्यांनी उच्च स्वरामध्ये या श्लोकाचं उच्चारण केलं. शुकाचार्यांची समाधी भंग पावली. अत्यंत कटाक्षाने शुकाचार्य सगळ्यांकडे पाहू लागले की इतका सुंदर कुणी देव असू शकतो का या जगतामध्ये, एवढा सुंदर कुणी असू शकतो का. आणि त्यांनी त्या महात्म्याकडे बघितल्याच्या नंतर आता त्यांना असं वाटलं यांनी डोळे उघडलेले की आपल्याशी काही बोलतील. त्यांनी श्लोक म्हणायचा बंद केला. शुकाचार्यांनी पुन्हा डोळे बंद केले, निर्विकल्प समाधी. मुलं घरी आले. व्यासांना झालेला सगळा इतिवृत्तांत सांगितला की त्या श्लोकानं महात्मा समाधीतून जागे झाले, पण आमच्याशी काही बोलले नाही. मग व्यासांच्या लक्षात आलं, कदाचित शुकाचार्यांना असं वाटलं असावं की देव तो सुंदर नक्की आहे, पण कृपाळू आहे की नाही काय माहिती. अशी शंका व्यासांना शुकाचार्यांना आली की काय. सांगितलं, आज दुसरा श्लोक लिहून देतो. काल दिलेला श्लोक पहिल्यांदा म्हणायचा, महात्मा समाधी अवस्थेतून जागे झाले की नंतर आजचा श्लोक म्हणायचा, आणि दुसरा श्लोक लिहून दिला. अहो बकीयम स्तनकाल कूटम
जिघांसया पाये यदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततन्यम कमवा दयालुम शरणम व्रजेम. त्या पुतनेचं वर्णन करणारा श्लोक लिहून दिला. अत्यंत अपवित्र असणारी ती पुतना आपल्या स्तनामध्ये विष भरून देवाला मारायला गेली. तर परमात्म्याने कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपल्या मातेला जी गती प्राप्त करून दिली तीच गती पुतनेला दिली. आणि ते ऐकल्याच्या नंतर शुकाचार्य आनंदाने नाचायला लागले की माझा देव इतका कृपाळू आहे. विठ्ठल शुकाचार्यांनी विचारलं हे श्लोक तुम्हाला कुणी शिकवले म्हणे. विद्यार्थ्यांनी सांगितलं आमचे गुरु महाराजांनी शिकवले. एवढे दोनच आहेत का म्हणे. 18,000 आहेत म्हणे. मला तुमचे गुरु महाराज शिकवतील का. तुमच्यासारख्याच अधिकारी महात्म्याची प्रतीक्षा आहे म्हणे त्यांना. ते समोरचं सगळं झालं पण देवाची करुणा पाहिल्याच्या नंतर शुकाचार्यांची सुद्धा समाधी भंग पावावी नाही का. बहु आहे करुणावंत सागरासारखी करुणा महाराज देवाच्या ठिकाणी आहे. मग तुकोबारायांना लोकांनी प्रश्न केला महाराज हे तुम्ही पाठ करून सांगता की अनुभवाचं सांगता. तुकोबाराय सांगतात हे माझ्या अनुभवाला आलं म्हणून मी तुम्हाला सांगायला लागलो. साक्षी आले साक्षी आले साक्षी आले साक्षी आले Wow.
जगद्गुरु तुकोबारे सांगतात की हे माझ्या अनुभूतीला आलं म्हणून मी हे तुमच्या समोर प्रगट केलं, नाही का? तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, अनुभवाला आल्याच्या नंतर तुमच्या समोर प्रगट केलं. या संबंधातला थोडा विचार पाहायचा. एकदा संप्रदायाच्या नियमाने सगळ्यांनी भजन करा. राहिलेला विचार 5 मिनिटात पाहू. विठोबा अभंगाच्या शेवटच्या चरणात जगद्गुरु तुकोबारे सांगतात, तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट, अनुभूतीला आल्याशिवाय महाराज संत कधी बोलत नाही. संप्रदायामध्ये शब्द ज्ञानापेक्षा किंमत आहे ती अनुभव ज्ञानाला जास्त किंमत आहे, नाही का? तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव, शब्दाचे गौरव कामा नये. अनुभव आल्याशिवाय संत कधीच बोलत नसतात महाराज. अनुभव न येता बोलायचं काम कीर्तनकारांकडे असतं. ग्रंथातून डोक्यात भरायचं आणि तुमच्या समोर सांगायचं, नाही का? बोलाचीच कडी बोलाचाची भात, जेवण या तृप्त कोण झाला, अशी अवस्था असते. व्याख्यान करणारी, भाषण देणारी माणसं पाठ करून सांगत असतात, परंतु ते पाठ करून सांगितलेलं धोका देत असतं महाराज. कधी अडचणीत आणून काही सांगता येत नाही. पाठ केलेलं फार घातक असतं महाराज. एक मुलगी उपवर झाली, लग्नाला आली, आणि त्या लग्नाला आलेल्या मुलीला तिची आई थोडस सांगू लागली की बाई, तुला आता उद्या दुसऱ्याच्या घरी जायचंय, इथं जसं तू सोयीर वागते, स्वच्छंदी वागते, तसं तुला सासरी तिथं राहून चालणार नाही. घरातल्या सगळ्या थोर मोठ्यांचा सन्मान करून वागावं लागतं. घरातल्या सगळ्या माणसांचा आदर सत्कार करावा लागतो. माहेरात जसं वागते तसं सासरमध्ये चालत नसतं. मग एक काम करत जा, सासरी गेल्याच्या नंतर सासरच्या व्यक्तींचा आदर करायचा. सासू काही बोलली तरी एक सूत्र लक्षात ठेवायचं. सासू काही जरी म्हणली तरी एक म्हणायचं, आत्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते खरं आहे, एवढं लक्षात ठेवायचं. उलट उत्तर द्यायची नाही. तिनं तेवढाच मंत्र पाठ केला, आत्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते खरं आहे, तेवढं पाठ केलं. तिचं लग्न झालं. कालांतरानं लग्न झाल्याच्या नंतर सासू एके दिवशी तिला म्हणले, सुनबाई आज ही भाजी करण्याच्या ऐवजी मला वाटतं दुसरी भाजी करावी. सुनबाई म्हणली, आत्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते खरं आहे. सासूबाईने सांगितलं, सुनबाई कपडे आता धुण्याच्या ऐवजी दुपारनंतर धुवावे, जरा जास्त ऊन आहे सध्या, नाही का? ती म्हणली, आत्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. तिचा मंत्र असतो. पण त्या सासूच्या दुर्दैवानं आजारी पडली महाराज. तिला झाला चिकनगुनिया. खाटेवर पडली, हात आकडणं आणि पाय आकडणं. सुनाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, सुनबाई मला खूप त्रास होतो म्हणे, असं जगण्यापेक्षा वाटतं की औषध पिवान मरून जावा. ती म्हणली, आत्या अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे. ते इथं नव्हतं म्हणायचं, जागा चुकली. ते कारण पाठ केलेलं बोलणं फार घातक असतं महाराज. एका माणसानं चोरी केली शेजारीची, आणि त्याची केस केली शेजाऱ्याने त्याच्यावर. वकिलाकडे गेला, म्हणला शेजारीनं माझ्या चोरीचा आळा आणलाय, म्हणला केस केली. काही करा पण वाचवा. वकील आळ चोरीचा माझ्यावर का? वकिलाला सांगितलं त्याने ते गीत, माझ्यावर चोरीचा आळा आलाय, काही करा पण वाचवा. वकील म्हणला, तुला गुन्ह्यात सापडू देत नाही, फक्त गुन्हा कबूल करायचा नाही. काही झालं तरी म्हणायचं, नाही ना साहेब, तेवढं लक्षात ठेवायचं. त्यानं तेवढंच लक्षात ठेवलं, नाही ना साहेब, एवढंच म्हणायचं. म्हणला कोर्टात त्याला समोर हजर केलं न्यायाधीशांच्या, आणि जजने विचारलं, काय म्हणे तू यांचं कुलूप तोडलंस? म्हणला नाही ना साहेब. घरातले 10 तोळे सोनं तू चोरून नेलं? म्हणला नाही ना साहेब. 10 लाख कॅश होती म्हणे रोकड, ती चोरून नेली? म्हणला नाही ना साहेब. म्हणजे बोलतोस ते खरंय का? म्हणला नाही ना साहेब. उघडं पडतं, पाठ केलेलं बोलणं उघडं पडतं महाराज. त्याला अनुभूतीचं बोलणं असायला पाहिजे, आणि संत अनुभवाचं बोलतात महाराज. संतांची वाणी ही अनुभवानं ओली झालेली असते. शुद्ध रसे ओला ओली, तुकोबारे सांगतात. बोलाचे गौरव नव्हे माझा हा अनुभव, माझा पहा अनुभव.
केला देव आपुला हा गे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा ऐसा ज्याचा अनुभव. अनुभव आल्याशिवाय संतत्व प्राप्तच होत नसतं. म्हणून संत अनुभव आल्याशिवाय कधी बोलत नाहीत महाराज. तो का म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट काया वाचा मनानं देवाला एकदा शरण गेलं की तो देव या संसार सागरातून तारून नेतो. त्याच्या अंतःकरणामध्ये विशाल अशी सागरासारखी करुणा आहे. तो करुणेचा सागर आहे. हे माझ्या अनुभूतीला आलं म्हणून तुम्हाला सांगितलं. तुमच्या आयुष्यात तुम्हाला दुःख नको असं जर वाटत असेल तर काया वाचा मनानं देवाची शरणागती करा. तो देव तुमचा सुद्धा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर यथामती यथावकाश संकल्पित वेळेमध्ये अभंगावर बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यातलं जे बरोबर असेल ते वारकरी शिक्षण संस्थेच्या ब्रह्मनिष्ठ गुरुवर यांचं आहे. जे चुकीचं आहे तर आमच्या बुद्धीचे दोष समजून आमचा आम्हाला परत करा. झालेली चिंतन सेवा संत शिरोमणी भगवान श्री ज्ञानोबा यांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. पायाच्या प्रसादी